ज्या देशानं आमिर खानला राजा हिंदुस्थानी बनवलं तोच भारत देश सोडून जावं असं त्याला आणि त्याची बायको किरण रावला का वाटतंय? अतुल्य भारत मोहिमेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून मिरवणाऱ्या आमिरला आणि त्याच्या बायकोला या देशात राहण्याची भीती का वाटतेय? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग घेणाऱ्या आमिरला कसली चिंता वाटतेय? Kiran and I have lived all our lives in India. For the first time, Kiran says, should we move out of India? Now, that's a disastrous and very big statement for Kiran to make to me. She fears for her child. She fears for, what the atmosphere around us will be. She feels scared to open the newspapers every day. आमिरच्या याच वक्तव्यावरून आता हलकल्लोळ माजलाय. बॉलिवूडच नव्हे तर सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळातही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मुस्लिमांसाठी भारता एवढा सुरक्षित देश नाही अशा शब्दात भाजपनं आमिरचा समाचार घेतलाय. आमिर खान के बयान को हम पूरी तरह से खारिज करते हैं. आमिर खान डर नहीं रहे हैं बल्कि डरा रहे हैं और आमिर खान को सतमेव जयते दूसरों को समझाने की जगह खुद पर लागू करना चाहिए. तर सरकारला प्रश्न विचारणाऱ्या सर्वांना देशद्रोही ठरवण्यापेक्षा सरकारनं त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. धाक दपटशहा किंवा धमक्या देऊन प्रश्न सुटत नाहीत अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आमिरची बाजू घेतली आहे. गोमांस खाल्ल्याच्या संशयावरनं दादरीत झालेली मुस्लिमाची हत्या, पाकिस्तानी कलावंतांना विरोध, विचारवंत साहित्यिकांच्या झालेल्या हत्या आणि त्याच्या निषेधार्थ साहित्यिक कलावंतांची पुरस्कार वापसी अशा घटनांवरून सध्या देशात असहिष्णुतेचा वाद पेटवला जातोय. त्यात भाजप नेत्यांची आक्रस्ताळी विधानं. ज्या मुसलमानांना देशात असहिष्णु वातावरण आहे असं वाटतं ते पाकिस्तानात जायला मोकळे आहेत अशी वक्तव्य राज्यपाल पदावर बसलेल्या पद्मनाभ आचार्य यांच्यासारख्या व्यक्ती करतायत. एकीकडे देश सोडून जाण्याची भाषा किरण राव आणि आमिर खान करतायत तर दुसरीकडे देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद कर्नल संतोष महाडिकांच्या पत्नीला मात्र आपली मुलं देशसेवेसाठी अर्पण करायची आहेत. माझी मुलगी आता 6वीला आहे. ती स्वतः म्हणते की तिला डॉक्टर व्हायचंय, सर्जन व्हायचंय, आर्मीमध्ये व्हायचंय बाबाचं युनिफॉर्म बघून. आणि मुलगा पण असं वाटतं की तो पण जर त्याची इच्छा असेल तो गेला तरी माझी आय विल बी प्राऊड. लेट मी अपियर फॉर SSB. आय वॉन्ट टू बी अन आर्मी ऑफिसर लाईक हिम. आता बेताल बडबड करणारा आमिर खान हा खरा हिरो की वीरपत्नी स्वाती महाडिक खरी हिरो? आमिर खान खरंच घाबरलाय की नुसतीच भीती पसरवतोय? आणि देशात खरंच असहिष्णुतेची दंगल उसळली आहे की नुसताच धूर पसरलाय? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.